तिकडे शिवतीर्थावरती देखील प्रचंड गर्दी दिसतेय, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय आणि अगदी काहीच वेळामध्ये हे दोन्ही बंधू एकत्रितरित्या स्मृतीस्थळावरती दाखल होतील। सगळ्याच महाराष्ट्रामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। काय सांगाल या भावनांबद्दल? हॉटेल ब्ल्यू सी मध्ये व्यासपीठ तयार आहे। इथे आपण बघतोय 2 खुर्च्या, जिथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे थोड्याच वेळात येतील आणि पत्रकार परिषदेत संबोधित करतील। आणि अगदी या व्यासपीठाच्या बाजूला आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाहायला मिळतोय। प्रबोधनकार ठाकरे, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपण बघतोय, श्रीकांत ठाकरे, त्यासोबतच मीनाताई ठाकरे यांचा फोटो बघतोय। आणि त्यामुळे सर्व महत्त्वाचे फोटो इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हीच आपण जर बघितलं तर ठाकरे यांची ही चौथी पिढी आता ही राजकारणात पुन्हा एकदा युतीची घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे आपण बघितलं प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचे सुद्धा आपल्याला फोटो या पत्रकार परिषदेच्या वेळी व्यासपीठाच्या अगदी बाजूला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे एकतर फोटो आपण जो बघितला ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे आपण बघितले। आणि त्यासोबतच आता इथे आपण बाळासाहेब ठाकरेंसोबत प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंचा सुद्धा फोटो बघतो। आणि त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणी या आपण शिवसैनिकांच्या बघतोय। काही शिवसैनिक इथे जमलेले आहेत, त्यासोबतच विनायक राऊत आहेत। अगदी थोडक्यात कारण आतापर्यंत आपण बघतो एवढे फोटोज बघितले नाही, आता ही चौथी पिढी ठाकरेंची जी युतीची घोषणा करते। खरं आहे ते, हे सगळं ह्या सगळ्यांच्या पुण्याईवरच ही शिवसेना उभी राहिलेली आहे। आणि यांच्या पुण्याईने पुन्हा एकदा माननीय उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र येऊन त्यांचा त्यांनी जे तयार केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्यासाठी ते पुढे येत आहेत। किती वेळात आपण बघतोय त्यांनी सांगितलं किती वेळा साधारणपणे पत्रकार परिषदेला सुरुवात होईल? साधारण 12 वाजताची आम्ही वेळ दिलेली आहे। जवळपास त्याच वेळेस महत्त्वाचे नेते असणार आहेत, कारण जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो। कारण बाहेर पण काही फोटोज आम्ही बघितले, त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। हो, बहुतेक मुंबईतले तर सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत दोन्ही पक्षाचे। आणि एक उत्सुकता आहे, सगळ्यांच्याच मनामध्ये एक वेगळा आनंद आहे, उत्सुकता आहे। त्यामुळे विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आणि या सगळ्या फोटोंसंदर्भात त्यांनी सांगितलं। आणि अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। इथे आपण जर बघितलं तर तयारी पूर्ण झालेली आहे, नेते यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आणि जसं आपण सकाळपासून सांगतोय की एक प्रकारे कोणकोणत्या महापालिकांमध्ये या ठाकरे बंधूंची युती असणार आहे त्या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं जाईल। त्यासोबत इतर कोणते घटक पक्ष वेगवेगळ्या महापालिकांमध्ये सोबत असतील त्या संदर्भात सुद्धा 2 भाऊ भाष्य करतील। आकांक्षा, अगदी राजकीय दृष्ट्या आता ही युतीची घोषणा अगदी काहीच वेळामध्ये होणार आहे। खरं तर महापालिकेच्या अनुषंगाने हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, या दोन्ही पक्षांची युती होतीये। त्यामुळे आता युतीच्या घोषणेनंतर वेदांत नेमकी काय आव्हानं असणार आहेत? नक्कीच आव्हान म्हणजे